डॉक्टर आत्महत्या प्रकरण आरोपी पीएसआय गोपाल बदने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर। पीएसआय गोपाल बदनेनं डॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप, तर अटकेतील आरोपी प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी। डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाल बदनेची 1 तास कसून चौकशीनंतर बदनेची फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीनंतर शहर पोलिसांनी बदनेचा ताबा घेतला। डॉक्टर आत्महत्या प्रकरण मला निष्कारण अडकवलं जात आहे। वैद्यकीय तपासणीनंतर आरोपी पीएसआय बदनेची प्रतिक्रिया। यावेळी गाडीत बसल्यानंतर माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर बदनेनं हात जोडले। फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपी प्रशांत बनकर आणि आरोपी पीएसआय गोपाल बदनेला दुपारी न्यायालयात हजर केलं जाणार। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी, धैर्यशील मोहिते पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। त्यासाठी चांगली टीम नेमून पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय देण्याची मागणी। विरोधी पक्षाच्या वतीनं याला जाणीवपूर्वक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न असं करणं योग्य नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, तर यात कोणी सहभागी असल्याचा पुरावा मिळाला तर त्याला सोडणार नाही, मात्र राजकारण करू नका, फडणवीसांचा इशारा। फलटणमधील घटना अतिशय दुर्दैवी, दोषींवर कारवाई होईल, कुणालाही पाठीशी घालणार नाही। फलटण प्रकरणावर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। दुर्योधन दुःशासन झाले पण एकही जण कृष्ण होऊन पावला नाही। पीडित डॉक्टर तरुणीच्या वडिलांकडून संताप व्यक्त, तर मुलीला भेटायला गेल्यावर एक अनोळखी व्यक्ती भेटला होता असंही पीडित डॉक्टरच्या वडिलांनी सांगितलं। फलटणमधील महिला डॉक्टरनं प्रशांतला प्रपोज केलं होतं, मात्र प्रशांत बनकरनं नकार दिला होता। आरोपी प्रशांत बनकरच्या कुटुंबियांचा दावा। हलगर्जीपणा केलेल्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, मंत्री राधाकृष्ण विखे यांची प्रतिक्रिया। शल्यचिकित्सक, पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच डॉक्टर भगिनीचा बळी गेल्याचं वक्तव्य। 4 टर्म आमदार राहिलो, पुढे राहणार की नाही माहीत नाही, राजकारणात कधी थांबावं माणसानं ठरवलं पाहिजे। शिरसाट यांच्याकडून राजकीय निवृत्तीचे संकेत असल्याची चर्चा। मंत्रिपदावरून गच्छंतीची वेळ येताच शिरसाटांना राजकीय निवृत्तीचे वेध। आता वय पुढे करून पळ काढू नका, तुम्हाला हिशोब द्यावाच लागेल। सिडको जमीन घोटाळ्यावरून रोहित पवार यांचा शिरसाटांवर निशाणा। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपच्या विचारांचे सदस्य निवडून द्या, भाजपमध्ये प्रवेश केल्यास निधी मिळेल, अन्यथा विकासाचे दरवाजे बंद होतील, मंत्री नितेश राणे यांची धमकी। उत्तम जानकरांच्या व्यासपीठावर त्यांच्याच घरातील लोक असतात, जयकुमार गोरे यांची उत्तम जानकरांवर टीका। तुम्ही कुणाच्याही नादी लागा पण माझ्या नादी लागू नका, जयकुमार गोरे यांचा उत्तम जानकरांना इशारा। जयकुमार गोरे पालकमंत्री नको म्हणून अकलूजमधील कुणीतरी बाहुल्या जाळायचं काम केलं होतं, राम सातपुतेंचा मोहिते पाटलांवर निशाणा। तर सोलापूर लोकसभेचा माझ्या आयुष्यातील पहिला पराभव होता, राम सातपुतेंकडून खंत व्यक्त। रवींद्र धंगेकरांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, मुरलीधर मोहोळ यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, पत्रातून मागणी। तसंच याबाबत धंगेकरांनी अमित शहा, फडणवीस आणि अजित पवारांनाही पत्र लिहिल्याची माहिती। प्राण सोडेन पण डील रद्द झाली पाहिजे, जैन मुनींकडून 1 नोव्हेंबरचा अल्टिमेटम। मोहोळ यांनी वचनपूर्ती करून समाजावरील संकट दूर करावं, जैन मुनींची मागणी। पुणे जैन बोर्डिंग प्रकरणात मोहोळ दोषी आहेत, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची टीका। मोहोळांचा संबंध नव्हता, तर लवाजमा घेऊन धर्मादाय आयुक्तांना का भेटले, अरविंद शिंदे यांचा सवाल। माझा प्रकरणाशी संबंध नाही, हे पुरावे निश्चित मांडलं, चुका असत्या तर इथे आलोच नसतो, जैन समाजाच्या सोबत अन्नत्याग करण्याची वेळ येणार नाही, असा विषय संपवेन, मुरलीधर मोहोळ यांचं आश्वासन। घोटाळेबाज ट्रस्टींना शिक्षा द्या, कारवाई होईपर्यंत लढा सुरूच राहणार, जैन मुनींचा इशारा। मुरलीधर मोहोळ यांचं मंत्रिपद धोक्यात आल्यानं सारवासारव करण्याचा प्रयत्न, जैन बोर्डिंग ट्रस्टचा जमीन घोटाळा मोहोळ यांनीच केला, रवींद्र धंगेकर आरोपांवर ठाम। रवींद्र धंगेकरांना निरोप गेलाय, महायुतीत मिठाचा खडा नको, दिल्लीतील मोदींच्या भेटीनंतर शिंदेंची माहिती। फडणवीस चाणाक्ष राजकारणी, मोहोळांना जाब विचारतील, पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणावरून रवींद्र धंगेकर यांचा दावा। फडणवीस खऱ्याला खरं करणारे, धंगेकरांकडून फडणवीसांचं कौतुक। मोहोळ यांच्यावर पुरावे नसताना चुकीचे आरोप सुरू, यातून भाजपच्या नेत्यांची बदनामी करणं, भाजपचे प्रमुख चेहरे डॅमेज करणं आणि आपलं महत्त्व वाढवून घेण्याचे प्रकार सुरू असल्याचा पुणे भाजपचा आरोप।
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणी रवींद्र धंगेकर आंदोलन करणार. धंगेकर 27 ऑक्टोबरपासून बेमुदत धरणं आंदोलन करणार. जमिनीचा व्यवहार रद्द होईपर्यंत आंदोलन करणार. धंगेकरांचं ट्विट. शिर्डीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचं आयोजन. माजी पोलीस पाटील लाडूजी घुले यांचं अभिष्टचिंतन सोहळाही पार पडणार. यवतमाळमध्ये 52,000 लाडक्या बहीण लाभार्थ्यांची तपासणी पूर्ण. जिल्ह्यात 3,700 लाडक्या बहीण लाभार्थी महिला अपात्र. 48,000 लाभार्थी महिलांना दिलासा. मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून 150+ टार्गेट. 150 जागांवर उमेदवार उतरवण्याचा प्रयत्न. सूत्रांची माहिती. तर मवियामध्ये मतांची फाटाफूट झाल्यास फायदा होण्याचा भाजपचा अंदाज. मुंबई महापालिकेत जागा वाटपासाठी 50-50चा फॉर्म्युला असावा. शिंदेंच्या शिवसेनेचा आग्रह असल्याची सूत्रांची माहिती. मुंबई, नाशिक, पुणे, पालघर, कल्याण, नवी मुंबईत महायुती व्हावी. शिंदेंच्या शिवसेनेची इच्छा. सूत्रांची माहिती. सर्व महानगरपालिकांमध्ये सन्मानजनक जागा वाटप होईल. दोन्ही पक्ष एकमेकांना मानसन्मान देऊन जागा वाटप करतील. त्यात कुठलीही कटुता येणार नाही. उदय सामंत यांची जागा वाटपाच्या प्रश्नावर प्रतिक्रिया. माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर आज सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान ब्लॉक. तर ठाणे ते वाशी दरम्यान सर्व अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर सेवा 11 ते 4 या दरम्यान पूर्णपणे बंद राहणार. नंदुरबारच्या अक्कलकुवा आणि धडगावमध्ये काँग्रेसला धक्का. काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश. शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. धुळ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बळकटी. माजी आमदार फारुख शहा यांच्या नेतृत्वात विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश. आमदार शंकर मांडेकर यांनी हिंजवडीतील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. महिन्याभरात रस्त्याचं काम केलं नाही तर आंदोलन करून संबंधितांना धारेवर धरू. आमदार शंकर मांडेकर यांचा इशारा. धुळ्याच्या महिरमधील गावकऱ्यांचा साक्री पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा. अल्पवयीन मुलीची हत्या करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. पोलीस राजकीय दबावाखाली येऊन गुन्हा दाखल करत नसल्याचा आरोप. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरातील कुख्यात एसएन गँगवर मकोका अंतर्गत कारवाई. कारवाईला कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची मंजुरी. अकोल्याच्या अपहरण झालेल्या अक्षय नागलकरची हत्या. त्याच्या 8 मित्रांनीच अक्षयच्या हत्येचा कट रचल्याचं उघड. हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचं समोर. अमरावतीतील परतवाडा ते अंजनगाव रोडवर भीषण अपघात. अपघातात 3घांचा जागीच मृत्यू तर 9 जण गंभीर जखमी. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या युट्यूबर ज्योती मल्होत्राचा जामीन अर्ज फेटाळला. ज्योती मल्होत्राला जामीन दिल्यास तपासात अडथळा येऊ शकतो. कोर्टाचं स्पष्टीकरण. अकोल्यात जोरदार पावसाची हजेरी. अचानक कोसळलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. सर्वसामान्यांकडून घरांची मागणी वाढली. 6 महिन्यात महारेरा प्राधिकरणाकडे 5,000 गृहप्रकल्पांची नोंदणी. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, संभाजीनगर सारख्या शहरातील प्रकल्पांचा समावेश. इमारत बांधकाम मंजुरीसाठी आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर. मुंबई महानगरपालिकेकडून नवीन प्रणालीसाठी तयारी सुरू. इमारत बांधकामासाठीची परवानगी जलद आणि पारदर्शक होणार. ऑक्टोबरमध्ये मुंबईतील हवा प्रदूषणाच्या पातळीत या वर्षातील सर्वाधिक वाढ. 18 ते 22 ऑक्टोबर या दरम्यान सर्वाधिक दूषित हवेची नोंद. CREA संस्थेचं विश्लेषण. दिवाळीत पुण्याच्या हवेचा दर्जा घसरला. सुरक्षित श्रेणीच्या फटाक्यांमुळे विषारी घटकांच्या प्रमाणात वाढ. फटाक्यांमुळे हवेतील विषारी घटकांचं प्रमाण 40 ते 400 पट वाढलं. शहरातील 13 मॉनिटरिंग केंद्रांपैकी केवळ 5च केंद्र सुरू. पुण्यात दिवाळीसाठी तात्पुरत्या स्वरूपात खुला करण्यात आलेला भिडे पूल दिवाळी संपताच पुन्हा बंद. डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण केले जाणार असल्यानं भिडे पूल आता नव्या वर्षातच खुला होण्याची शक्यता. युनेस्कोच्या यादीतील छत्रपती शिवरायांचे 11 किल्ले चिमुकल्यांनी नागपूरमध्ये साकारले. 3 आठवड्यात साकारले छत्रपती शिवरायांचे किल्ले. नागपूरमधील सेवा सदन शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांची किमया. अरबी समुद्रात वादळ सदृश वातावरण. मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा हवामान विभागाचा इशारा. अनेक नौका आश्रयासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंदरात दाखल.
इंद्रायणी पवना नदी सुधारासाठी पाऊल पीएमआरडीए कडून लवकरच निविदा प्रक्रिया 120 गावांमध्ये सांडपाणी वाहिन्यांचं जाळं आणि प्रक्रिया केंद्र उभारणी अशी दोन्ही कामं प्राधिकरणाकडून नवीन वर्षात हाती घेतली जाणार. मीरा भाईंदरमध्ये डीसीपी राहुल चव्हाण यांच्याकडून मराठी द्वेष मराठी एकीकरण समितीचा आरोप. छठपूजा कार्यक्रमाच्या बैठकीत मराठीत मार्गदर्शन देण्याची विनंती केल्यावर राहुल चव्हाण संतापल्याचा आरोप. कराड नांदलापूर इथे सिनेस्टाईल पाठलाग करत एकाची हत्या पूर्व वैमनस्यातून हत्या केल्याची माहिती. हत्या केल्यानंतर आरोपी होता फरार.